मराठी सिनेमांचा दुसरा काय प्रॉब्लेम झालाय माहिती का, आपल्याला ना हिंदीवाल्यांना पण, मराठीच कशाला हिंदीला सुद्धा आपल्याला ना फर्स्ट कॉपीज करायला खूप आवडतं. ओरिजिनल काहीतरी करण्यापेक्षा इसके जैसा बनते. अरे प्रॉपर गाण्यांचं ब्रीफ देताना अमक्या गाण्यासारखं पाहिजे असं लिहून येतं. सैराट आल्यानंतर किती फर्स्ट कॉपीज निर्माण झाल्या, सैराटच्या म्युझिकच्या किती फर्स्ट कॉपीज निर्माण झाल्या. मग कोणीतरी काहीतरी नवीन करण्याची काहीतरी हिंमत करतो आणि कसं काय संभवतो त्या या जंजाळातून बाहेर पडून ते करू शकतो. त्याच्यानंतर मग ते चालून गेलं की अच्छा वैसा बनते. हेच चक्र आपल्याकडे चालू आहे. अजय अतुलना सुद्धा अशा रिक्वेस्ट 1000 वेळा गेले असतील की आम्हाला दुसरं सैराट पाहिजे. ते पण किती वैतागले असतील. अजय अतुलचं तर एका कोणत्या तरी त्या टीव्ही शो मध्ये ते बोलतात की संगीतकारापेक्षा संगीतातलं सगळ्यांनाच कळत असतं. जर का लोकांना इतकं समजत असतं ते केवढा त्रास देत असतील. त्याच्यातून पण जे चांगलं संगीत निर्माण करून त्यांचा मला प्रचंड हेवा वाटतो. म्हणजे मराठीमध्ये मी खरंच सांगतो, मला वैभव जोशींचा प्रचंड हेवा वाटतो आणि चांगल्या अर्थी. मी काय त्यांच्यावर जळतो अशातला भाग नाही. मला हेवा वाटतो की इतके सगळे त्रास त्यांना पण असतील, या अडचणी त्यांना पण असतील, त्याच्यातून ते काहीतरी चांगलं लिहून लोकांसमोर आणू शकतात. ही केवढी कल्पने पलीकडची गोष्ट आहे. गुलजार जर का आजच्या काळात सुरू करत असतात, त्याचं बिचाराचं करिअरच नसतं होऊ दिलं या लोकांनी. ते जे लिहितात ते मुळात समजण्यापासूनच जर का अडचणी असतील, मत लिखो आप असंच म्हटलं असतं. ह्या सगळ्याच्या मागे काहीतरी क्राफ्ट असू शकतं, या सगळ्याच्या मागे काहीतरी विचार असू शकतो, काहीतरी त्या सगळ्याला ग्रामर असू शकतं. हेच जिथं कोणाच्या गावी नसतं तिथं त्याची कसं काय रिस्पेक्ट केली जाणार.